नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज आपणासाठी घेऊन आले आहे चिकन बिर्याणी। चला तर मग आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित त्याला आपण मॅरिनेट करू। त्यासाठी 1 चमचा आले लसणाची पेस्ट, त्यानंतर 1 टीस्पून हळद, त्यानंतर 1 टीस्पून धने पावडर, 2 टीस्पून लाल तिखट, 1 वाटी दही व मीठ घालून हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणे। आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवलेला आहे। आता त्यासाठी 5 साईजचे मोठे कांदे, त्यानंतर 4 मीडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे व ते सर्व बारीक जाडसर सुरीने कापून घ्यायचे। प्रथम पातेल्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल टाकूया। ते चांगले गरम झाले, त्यामध्ये आपण कांदा टाकून गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचं। आपण तांदूळ घेतलेले आहेत, ते पावशेर आहेत। ते स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचे। त्यानंतर गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं। त्याच्यामध्ये 4-5 मिऱ्या, त्याच्यानंतर 2-3 लवंगा व 2 तेजपत्त्याची पानं टाकायची व त्याला छान उकळी आली की मग त्यामध्ये मीठ टाकून तांदूळ टाकायचे। कांदा परतताना त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे कांदा पटकन परतला जातो। तसेच पाण्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं। थोडे तेल टाकायचे व पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तांदूळ टाकायचे। पाण्याला उकळी आलेली आहे, आपण आता त्यामध्ये तांदूळ टाकूया। दहा ते 15 मिनिटं तांदूळ टाकल्यानंतर झाकण ठेवून वाफ आणून द्यायची। कांदा छान गोल्डन ब्राउन झालेला आहे। आपण आता त्यामध्ये टोमॅटो टाकूया। छान टोमॅटो शिजवून घ्यायचे। आपला भात झालेला आहे, तो आता आपण चाळणीमध्ये गाळून घेऊया। आपला टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता आपण त्यात 1 टीस्पून तिखट, त्यानंतर अर्धा टीस्पून हळद व त्यानंतर 1 टीस्पून धने जिरे पावडर टाकावी व छान हलवून घ्यावं। चिकन छान मॅरिनेट झाले, ते आता आपण याच्यामध्ये पातेल्यामध्ये टाकूया व त्यामध्ये आवश्यकता असल्यास थोडे मीठ टाकावे, कारण आपण पहिले चिकनमध्ये मीठ टाकलेले आहे। चिकनमध्ये आपण आता थोडंसं पुदिना टाकूया व चिकन शाही मसाला टाकूया। हे छान शिजून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं शिजून घेऊ। आपलं चिकन आता शिजून तयार झालेलं आहे। त्यावर आपण भाताची एक लेयर देऊ।
आता आपण त्यावर चिकन टाकूया. परत ही दुसरी लेयर देऊ. व थोडा कांदा व पुदिना व कोथिंबीर टाकायची. आता त्यावर आपण परत दुसरी लेयर देऊन वर आपण भाताची दुसरी लेयर देऊया. आपण त्यावर परत कांद्याची पुदिना कोथिंबीरीची कापून टाकूया. आता आपण याच्यावरती तूप टाकूया. तूप टाकून झाल्यानंतर थोडा कलर टाकूया. लाल व हिरव्या रंगाचा कलर टाकतोय आपण. व परत झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं. गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यावरती आता भातावर आपण झाकण ठेवू व 10 ते 15 मिनटं छान भाताला वाफ येऊन देऊ. आपला चिकन बिर्याणी राईस तयार आहे. आता आपण तो सर्व करूया. आपण आता चिकन बिर्याणी राईस सर्व केलेला आहे. चला तर आपण टेस्ट करून पाहूया. त्याच्याबरोबर कोशिंबीर सुद्धा ठेवलेली आहे. चला तर मग आपला चिकन बिर्याणी राईस तयार झालेला आहे. त्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.